नमस्कार मित्रांनो, कसं काय तुमच्या भावाच्या न्यू व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बर्थडे बॅनर यावर व्हिडिओ डिझाईन केलेली आहे. मित्रांनो, या डिझाईनसाठी लागणार जे पण मटेरियल, जी काही पीएचडी फाईल, दोन्ही फाईलची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. भावांनो, या व्हिडिओसाठी लागणारा पासवर्ड एक स्टेप मध्ये दिलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, न स्किप करता. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भावांनो, आजचा जो काही व्हिडिओ सर्वप्रथम आपण स्टार्ट करूया. भावांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला किंवा इंस्टा चॅनलला तुम्ही मेसेज करू शकता. तुम्हाला डिझाईनमध्ये प्रॉब्लेम असला तर आपण 100% तुम्हाला रिप्लाय भेटून जाईल. भावना सर्वप्रथम तुम्हाला फाईलवर जायचं आहे. फाईलवर गेल्यानंतर न्यू म्हणायचं आहे. न्यू म्हटल्यानंतर आजची जी काही साईज आहे, विथ तुम्हाला 8 टाकायचे, हाईट 10, रेझोल्युशन तुमच्या PC नुसार तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे. तुम्ही 500 टाकू शकता किंवा 300 सुद्धा टाकू शकता. आपल्याला इंचेसमध्ये साईज टाकायची, पिक्सल, इंचेस, सेंटीमीटर, मिलीमीटर आपल्याला इंचेस करायचं आहे. इंचेस केल्यानंतर क्रिएट म्हणायचं आहे. क्रिएट म्हणल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला आपलं जे काही आपण साईज केलेली आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला पेज येऊन जाईल. पेज आल्यानंतर तुम्हाला आपल्या मटेरियल किंवा पीएचडी फाईल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. सर्वप्रथम आपण पीएचडी फाईल कशी क्रिएट करायची ते संपूर्ण तुम्हाला प्रोसेस सांगतो. सर्वप्रथम मी पीएचडी फाईल कशी ॲड करायची ते संपूर्ण तुम्हाला सांगतो. पीएचडी फाईल ॲड करतो सर्वप्रथम मी. भावांनो, पीएचडी फाईलमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला पीएचडी दिलेले आहे, बॅकग्राऊंड क्रिएट करून दिलेले आहे. तुम्हाला फक्त आपला फोटो आणि नाव चेंज करायचं आहे. तुम्हाला सगळं संपूर्ण सांगतो. भावांनो, अशा पद्धतीने तुम्हाला बॅकग्राऊंड बनवून दिलेलं आहे. तुम्हाला फक्त आपला फोटो आणि नाव आणि चेंज करायचं आहे. फोटो आणि नाव टाकायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला बनवून दिलेलं आहे. तुम्हाला जर डिझाईनमध्ये वापरायचे असेल तर वापरू शकता किंवा नाही. त्यानंतर अशा पद्धतीने आपण फोटो दिलेला आहे. फोटो आपण कॅमेरामधला फोटो घेतलेला आहे, जेणेकरून तुमची डिझाईन चांगली दिसते. तुम्हाला हा फोटो तुम्हाला बिना कट केलेला दाखवतो आणि आपण डिझाईनमध्ये कशा पद्धतीने अप्लाय केलेला आहे तो तुम्हाला दाखवतो. म्हणजे तुम्हाला कळून जाईल कशा पद्धतीने आपल्याला फोटो घ्यायचे आहे. भावांनो, डिझाईनमध्ये वापरलेला फोटो आपण घेऊया. आपण सर्वप्रथम हा फोटो कट करून घेतलेला आहे. कट केल्यानंतर भावांनो, आपण त्याला कॅमेरा फिल्टर अप्लाय केलेला आहे. तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने निळी लाईट आलेली आहे फोटोमध्ये आणि अशा पद्धतीने कपल अशा पद्धतीने अप्लाय झालेलं आहे. आपण फोटोमध्ये पाहिजे अशा पद्धतीने प्रॉपर फोटो अप्लाय केलेला आहे डिझाईनमध्ये, जेणेकरून तुम्हाला पण अशा पद्धतीने एडिट करता येईल. एडिट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, फिल्टरवर गेल्यानंतर कॅमेरा फिल्टर अप्लाय करायचं आहे. कॅमेरा फिल्टर अप्लाय करता येत नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही सांगू शकता. आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर घेऊन येऊ. भावांनो, सर्वप्रथम आपण अशा पद्धतीने फोटो ॲड केलेला आहे. फोटो ॲड केल्यानंतर त्याच्यावर आपण एक लहान बाळाचा अशा पद्धतीने फोटो ॲड करून दिलेला आहे. फोटो ॲड केल्यानंतर आपण त्या लहान बाळाच्या वर अशा पद्धतीने ब्रश मारलेला आहे. ब्रश मारल्यानंतर आपल्याला ब्रश कोण मारला जे त्या नाव टाकायचं आहे. त्या ब्रशवर नाव टाकल्यानंतर आपण ब्रश पेंजी दिलेली. ब्रश पेंजीला आपण ओव्हरले पीठ दिलेला आहे. ओव्हरले पीठ दिल्यानंतर ऑपिसिटी तुम्हाला 100 करायची आहे. ती डुप्लिकेट करायची आहे. ब्रश पेंजी डुप्लिकेट केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय होऊन जाईल. अप्लाय झाल्यानंतर आपण थोडा ब्रश मारलेला आहे, जेणेकरून नाव आपल्याला प्रॉपर अप्लाय होऊन जाईल. प्रॉपर अप्लाय झाल्यानंतर डुप्लिकेट नाव केलेलं आहे. डुप्लिकेट नाव केल्यानंतर अशा पद्धतीने त्या डुप्लिकेट नाव आपण ओरिजिनल नाव आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करून दिलेलं आहे. आपण त्याला इनर शॅडो आणि इनर इम्बॉस अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करून दिलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करून दिलेलं आहे. अप्लाय झाल्यानंतर भावांनो, अशा पद्धतीने तुम्हाला टेक्स्ट टाकून दिलेला आहे. इथं कोपऱ्यात टेक्स्ट टाकल्यानंतर या जन्मदिनी दीर्घ आयुष्याच्या अनंत शुभेच्छा अशा पद्धतीने तुम्हाला टेक्स्ट टाकलेला आहे. टेक्स्ट टाकल्यानंतर फायनल डिझाईन आपण फॉग ब्रश मारलेला आहे. फॉग ब्रश मारल्यानंतर फायनल डिझाईन अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल. भेटून गेल्यानंतर भावांनो, तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला फोटो चेंज करायचा आहे, तुम्ही हा फोटो हाईड करायचा. हाईड केल्यानंतर तुम्हाला तुमचावाला फोटो काय असेल तो तुम्हाला कट करून इरेज करून अप्लाय करायचा आहे. आता नाव कसं चेंज करशाल, नाव चेंज करण्यासाठी तुम्हाला आपण श्रीलिपीमधला फॉन्ट दिलेला आहे. तुम्हाला आपला ऑल फॉन्ट कन्व्हर्टरमधून कोड काढायचा. कोड काढल्यानंतर भावांनो, जर तुम्हाला आई नाव टाकायचं असेल तर तुम्ही फक्त कोड काढून आपल्याला आई नाव टाईप करायचं. आई नाव टाईप केल्यानंतर अशा पद्धतीने चॅरिटेबलमध्ये येऊन जायचं. तुम्हाला इथं फॉन्ट भेटून जातील. तुम्ही फॉन्ट अप्लाय करायचा.
आपल्या काही जे फोटोशॉपमध्ये फॉन्ट आहे अप्लाय केल्यानंतर जो तुम्हाला चांगला फॉन्ट वाटेल तो तुम्ही ठेवू शकता. राहिला प्रश्न टेक्स्चर कुठून घ्यायचं. आपल्या क्रोमो गेल्यानंतर गोल्डन टेक्स्चर तुम्ही टाकलं तर तुम्हाला अशा पद्धतीने वेगवेगळे टेक्स्चर भेटून जातील. टेक्स्चर भेटल्यानंतर भावांनो राईट क्लिक करायचं. इथं नाव राहतं कॉपी लेयर स्टाईल. कॉपी लेयर स्टाईल केल्यानंतर तुमचं जे काही नाव आहे त्याच्यावर तुम्ही ग्रुप करून अप्लाय करायचं. अप्लाय करण्यासाठी राईट क्लिक करायचं. परत राईट क्लिक केल्यानंतर पेस्ट लेयर टाईल करायचं. तुमचं अप्लाय होऊन जाईल 100%. अप्लाय झाल्यानंतर भावांनो तुम्हाला पण अशा पद्धतीने तुम्हाला डिझाईन बनवता येईल. जर डिझाईनमध्ये काही प्रॉब्लेम आला तर आपल्या टेलिग्राम चॅनलला किंवा इंस्टा चॅनलला तुम्ही मेसेज करू शकता. तुम्हाला 100% मी तुम्हाला रिप्लाय भेटून जाईल. जर तुम्हाला आजची डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.